नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। 16% मराठा आरक्षण आणि खुल्या प्रवर्गात आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षणाची घोषणा झाल्याच्या नंतर आरक्षणाचं गणित कसं जमवायचं असा प्रश्न शिक्षण संस्था आणि सरकारी संस्थांमध्ये निर्माण झालाय। शाळा संलग्न महाविद्यालयांमध्ये आरक्षणाची मर्यादा 103% पर्यंत गेल्याचं वृत्त झी 24 तासनं सर्वप्रथम दिलं आणि त्यानंतर सरकारचे डोळे उघडले। सरकारनं शाळा संलग्न महाविद्यालयातल्या आरक्षणाला कात्री लावली आहे। शाळा संलग्न महाविद्यालयांचं आरक्षण 20% वरून 10% करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता एकूण आरक्षण 93% आसपास गेलंय। घटनात्मक आरक्षण 52%, मराठा आरक्षण 16%, खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना मिळणारं 10% आरक्षण, व्यवस्थापन कोटा 5% आणि इन हाऊस कोटा 10% अशी एकूण विभागणी आहे। यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। विविध समाज घटकांना आरक्षण देताना आरक्षणाची एकूण टक्केवारी काय असेल याचा विचार केला गेला नव्हता का? नव्यानं आरक्षण देताना सध्या असलेल्या आरक्षणाला कात्री लागणार नाही याची खबरदारी सरकारनं का घेतली नाही? आरक्षणाची टक्केवारी 93% वर गेली असल्यानं आता नव्या घटकांना आरक्षण देण्याची मागणी पुढे आली तर ती कशी पूर्ण करणार? सरकारच्या आरक्षण धोरणामुळे कोणते नवे प्रश्न निर्माण झाले आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। आरक्षणाचा सावळा गोंधळ। या चर्चेआधी आपण पाहणार आहोत या विषयावरचाच एक सविस्तर वृत्तांत। इन हाऊस कोट्याला सरकारकडून कात्री। इन हाऊस कोटा 10% वर। झी 24 तासच्या बातमीचा दणका। मराठा आणि सवर्ण आरक्षणामुळे 11वीच्या प्रवेशातील आरक्षणाचा कोटा 103% वर गेल्याची बाब झी 24 तासनं उघड केली। 11वी प्रवेशावेळी होणारा संभाव्य घोळ झी 24 तासनं पहिल्यांदा समोर आणला। झी 24 तासच्या बातमीनंतर शिक्षण विभागाला जाग आलीय। शिक्षण विभागानं शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमधील आरक्षणाचा कोटा 20 वरून 10% केलाय। ओबीसी, एससी, एनटी यांना 52% घटनात्मक आरक्षण आहे। मराठा आरक्षण 16%, आर्थिक दुर्बल सवर्ण आरक्षण 10%, संस्थांचा इन हाऊस कोटा 20% होता। हा कोटा आता 10% करण्यात आलाय, तर 5% व्यवस्थापन कोटा मिळून 103% होणारा कोटा आता 93% वर आलाय। महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी एक महिनाभरापूर्वीच मी चर्चा करून जो 20% मॅनेजमेंट इन हाऊस कोटा आहे, इन हाऊस कोटा याचा अर्थ त्या संस्थेच्या शाळेत शिकलेल्या मुलाला त्या संस्थेच्या ज्युनियर कॉलेजला काही आरक्षण देण्याची पद्धत जुन्या काळापासून आहे। तर ती जी 20% आहे ती आम्ही यावेळी 10% करतो। 11वीच्या प्रवेशावेळी गोंधळ होणार नाही अशी शिक्षण मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे। पण मराठा आरक्षणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे। त्यातच खुल्या गटासाठी अवघ्या 7% जागा उरल्यात। त्यामुळे 11वीच्या ऑनलाईन प्रवेशात ऐनवेळी गोंधळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। यंदा राज्यात लागू झालेल्या आरक्षणांच्या अंमलबजावणीनंतर विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशांच्या जागांचे गणित जुळवावे लागणार आहेत। इतकंच काय, तर गुणवत्ता यादीचा अभ्यासही नव्याने करावा लागणार हे नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर आरक्षण विरोधी याचिकेचे याचिकाकर्ते सुद्धा आहेत। याबरोबरच नाशिकहून आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ॲडव्होकेट भानुदास शौचे, प्रवक्ता आहेत बहुभाषिक ब्राह्मण महासंघ। त्यांच्यासोबत आपल्याबरोबर स्टुडिओत असलेले 3 मान्यवर आहेत। शिक्षण तज्ज्ञ रमेश जोशी आणि ते जनरल सेक्रेटरी आहेत, अर्थात सरचिटणीस आहेत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षक संघाचे। आबासाहेब पाटील हे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आहेत आणि आपल्यासोबत आहेत आरती पुगावकर, शिक्षण समिती सदस्य, मुंबई महानगरपालिका। माझा पहिला प्रश्न आरती पुगावकर यांना। आरती मॅडम, ज्या पद्धतीनं 103% आरक्षण होऊ घातलं होतं
हे आरक्षण अशाच पद्धतीनं पोहोचेल याची थोडी सुद्धा कल्पना आली नाहीये का? नाही, मुळात मुद्दा असा आहे की 103% हे आताच तुम्ही स्पष्ट केलात की ते 103% नसताना आपल्या स्क्रीनवरच येत आहे की ते 93% आहे आणि त्याच्यामध्येच 7% प्रोव्हिजन ही जे आपण खुल्या प्रवर्गासाठी म्हणतोय ती त्यामध्ये आलेली आहे. अगदी 103%चा निर्णय झाला होता आणि आता तो 93 झालाय, अशा स्वरूपातला तो बदल होता. तर तेच मी सांगते की म्हणजे तो फरक आता समोर आलेलाच आहे. मी इथे हेच सांगू इच्छिते की आपले शिक्षण मंत्री तितके संवेदनशील आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षक या दोनही गोष्टींचा संवेदनशीलपणे विचार करणं याकडे त्यांचा जास्त कल असतो आणि तो आपण आपल्या बातमीनंतर त्यांनी त्या प्रकारचे निर्णय घेतले. शिक्षा अगदी माझं हेच म्हणणं आहे की बातमी यावी आणि बातमी येण्या इथपर्यंत परिस्थिती झावी आणि मग संवेदनशीलता जागी व्हावी, असं का? नाही, असं नाही आहे. काही निर्णय जेव्हा आपण घेत असतो तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या हिताचेही असावे लागतात आणि आत्ताच आपण पाहिलं की हा मुद्दा जो आहे हा दोन गोष्टींना अटॅच आहे. एक तर आपण आरक्षणाबद्दलही बोलतोय आणि आपण हे जे रिझर्वेशन शाळांमधलं जे कमी होत आहे त्याबद्दलही बोलतोय. तर समाजातल्या विविध घटकातील प्रत्येकाला शिक्षणाचा जो अधिकार आहे, शिक्षणाचा जो हक्क आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे या उद्देशाने जे रिझर्वेशन लागू केलंय तो एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेताना अडचण होऊ नये, हा एक भाग आहे. अगदी. आता आपल्यासोबत ॲडव्होकेट भानुदास शौचे आहेत. भानुदास शौचे, आपण प्रवक्ता आहात बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे. आपल्याला वाटतंय की या सरकारच्या निर्णयामुळे आपल्या समाजाला शिक्षणाच्या साठी जी अपेक्षा उरली होती ती कुठेतरी डळमळीत झालेली आहे? कारण खुल्या प्रवर्गात जरी आरक्षण असलं तरी ते कितपत मिळेल आणि ते कोणाच्या वाट्याला येईल याच्याबद्दल आत्ता तरी साशंकता आहे. अतिशय वास्तववादी अडचणीला चर्चेला आणल्याबद्दल पहिल्यांदा झी 24 तासला धन्यवाद. अतिशय स्पष्टपणाने सांगू शकतो की सवर्ण आरक्षण जरी या ठिकाणी जाहीर झालेलं असलं तरी त्या सवर्ण आरक्षणामध्ये अनेक जातींचा समावेश केलेला आहे आणि अगोदरच असलेले आरक्षण आणि त्यामध्ये घेतलेलं हे 10% सवर्णांचं आरक्षण याची सगळी सरमिसळ करता प्रत्यक्षामध्ये ज्या सवर्णांना सुद्धा ह्या देशाचे नागरिक म्हणून शिक्षणाचा, जसं आत्ता ताईंनी सांगितलं की अधिकार आहे प्रत्येकाला शिक्षणाचा, परंतु तो प्रत्यक्ष सवर्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय अडचण निर्माण होणार आहे. तरी सुद्धा आम्ही ह्या सवर्ण आरक्षणाचा स्वागत का केलं की त्यानिमित्ताने दखल घेतली गेली, परंतु ते आम्हाला निश्चितपणाने पुरेसं होणार नाही. थोडक्यात भानुदास शौचे असं आहे की स्वागत करताना अपेक्षा नव्हती की अशा प्रकारची अंमलबजावणी समोर येईल. आता आबासाहेब पाटील, ज्या पद्धतीनं ही आरक्षणाची रचना झाली आहे आणि कालपर्यंत जो आकडा 103% पोहोचला होता, अशा प्रकारच्या चुका का होतात आणि अशा प्रकारच्या चुका टाळता येऊ शकल्या होत्या का? टाळता येऊ शकतात का? प्रसादजी, या संदर्भामध्ये 2014 साली ESBCचं आरक्षण जाहीर झालं होतं. ते कोर्टात अडकल्यानंतर त्याच्यानंतर खरी प्रक्रिया सुरू झाली. सगळ्यात मोठा सावळा गोंधळ जर असेल तर हा शिक्षण विभागामध्ये, शालेय शिक्षण असेल आणि ग्रामविकास या दोन्ही विभागामध्ये एवढा मोठा गोंधळ आहे या आरक्षणाच्या बाबतीत. आता मी 4 वर्ष त्याच्यावरती काम करतोय की मुळात आता आमचे मित्र औरंगाबादवरनं ते बोलले की त्यांनी स्वागत केलं सवर्णासाठी 10% आरक्षण दिलं. तर साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा GR निघाला सवर्णासाठी, तो 18 फेब्रुवारीचं तुम्ही GR काढून बघा की त्याच्यामध्ये ह्या लोकांनी केंद्र सरकारनं जे आरक्षण दिलं होतं की सवर्णाला 10% आरक्षण दिलेलं आहे, ते केंद्रामध्ये 10% आणि राज्यामध्ये 10%. परंतु इथल्या जे सामान्य प्रशासनाचे अधिकारी आहेत, 16B अधिकारी आहेत, ह्या इथं सगळा मोठा अधिकाऱ्यांची लॉबिंग आहे. आणि हे जे शिक्षण क्षेत्राबद्दल बोलत होता तेवढं स्पेसिफिकली पटकन सांगितलं तर बरं होईल की यामध्ये असा विषय आहे की ज्या वेळेला शिक्षण क्षेत्रातलाच विषय आहे साहेब की ह्यांनी GR काढताना असे काढले की 48 पैकी 100 पैकी 10% दिलं नव्हतं. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तो GR दुरुस्त करण्यात आला आणि हे जे आरक्षण तुम्हाला दिले, तुम्ही आता बघितलं की सगळ्या विभागामध्ये की ज्या आता नोकर भरती निघाली किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याने कुठलंही आरक्षण तुम्हाला लावून दिलेलं नाही. आणि तुम्ही चेक करू शकता की ह्याच्यामध्ये एवढा मोठा गोंधळ आहे. माझ्याकडे डिटेल्स आहेत की खुला प्रवर्ग
EWS आणि ESBC ह्या सगळ्या वर्गामध्ये 4%, 5%, 7% प्रमाण आरक्षणानं तुम्हाला दिलेलं आहे. हे फक्त पण मग हा गोंधळ आपण आरती पुगाव पुगावकर यांना विचारू की हा गोंधळ शिक्षण व्यवस्थेतला शिक्षण विभागात कसा काय घडतो आणि त्या पद्धतीनं जेव्हा आरक्षणाची रचना लागू होतीये तेव्हा त्यातल्या तज्ज्ञ माणसांना ती समजत नाहीये का? सर बघा, मला इकडे दोन गोष्टी पुन्हा सांगाव्याशा वाटतायत की इथे आपण आरक्षणाबद्दल बोलत असताना जसं 93% म्हणजे ते 103 नसून 93% आपण सांगितलं, त्याच वेळेला आपण एक मुद्दा अजून एक लक्षात घेतला पाहिजे की ज्या वेळेला ESBC किंवा EWSचं आरक्षण लागू झालं त्याच्या पूर्वी त्या सगळ्यांनाही ॲडमिशन ही खुल्या प्रवर्गातच मिळत होती. तर त्यामुळे जर आता आपण ती आकडेवारी पाहिली तर त्यातलं मला वाटतं टोटल विद्यार्थ्यांपैकी 25% विद्यार्थ्यांना तरी आपण त्या कोट्यातनं ॲडमिशन आता मिळू शकतात अशी परिस्थिती आहे. मग अशा वेळेला म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला खुल्या प्रवर्गातल्या अपेक्षित विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. एक्झॅक्टली, कारण मराठा आरक्षण आणि EWS म्हणजे जे सवर्णांचं मागासवर्गीय किंवा आर्थिक आरक्षण जे आहे ते विद्यार्थी सुद्धा यापूर्वी खुल्या प्रवर्गातच ॲडमिशन घेत होते. मग आज जर त्यांना वेगळं आरक्षण झालंय तर साहजिकच ती संख्या EBCचं आरक्षण मॅडम पूर्वीपासून होतं. EBCचं आरक्षण पूर्वीपासून होतं आणि त्यात आरक्षण घेणाऱ्यांची संख्या वेगळी होती. रमेश जोशी आपल्या बरोबर आहेत. जोशी सर, आपण बरेच वर्ष शिक्षण या क्षेत्रात काम करताय. हा सगळा घोळ पाहता जसं मॅडम थोड्या वेळापूर्वी म्हणाल्या की मंत्री महोदय संवेदनशील आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे प्रश्न निर्माण जेव्हा होतो तेव्हा त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्यावर इलाज सांगण्याच्या ऐवजी ज्याला जे पाहिजे म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहो, लोकांचं समाधान करून टाका, अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा जे काही करता येईल ते आपण करून हा वाद मिटवून टाकू, अशा प्रकारची कॅज्युअल टेंडन्सी सध्या शासनाची झालेली आहे. वरवरची मलमपट्टी होती असं तुमचं म्हणणं आहे? मलमपट्टी होती अगदी. आणि त्यामुळं आता अगदी गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर मग कुठे काटछाट करता येते का, त्या दृष्टीने आता मंत्री महोदयांची धावाधाव सुरू झालेली आहे. अगदी. आपल्या बरोबर गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्ते, 93% आरक्षण हे रचनेत तरी मान्य होईल का? मुळामध्ये एक गोष्ट प्राखऱ्याने लक्षात घेतली पाहिजे. शिक्षण जे आहे हे आपण आर्टिकल 15 मधून शैक्षणिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो उद्धार, शैक्षणिक उद्धार हा भारतीय संविधानाच्या 15 मधून उगम पावतो आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत बाबीला कॉन्ट्रडिक्टरी तुम्हाला काही करता येत नाही. आता आपण चर्चा करत आहोत की 52% पुढं, म्हणजे मी तर म्हणेल 50% पुढची चर्चा करत आहोत आपण. परंतु शैक्षणिक बाबीकरिता म्हणजे मूलतः जे मुलं जे शाळेमध्ये शिकत असतात त्यांना एक सोयीचं म्हणजे काही कारणास्तव मार्क कमी मिळाले असतील म्हणून ते 20% जागा त्याच्यात ठेवलेल्या असतात. तिथपर्यंत मी समजू शकेल. परंतु आज जे आहे की विविध मार्गाने जे 93% समर्थन केलं चाललंय आणि सगळ्यांनाच मिळेल असंही बोललं चाललंय, ही भूमिका आर्टिकल 15ची नाही आहे. आर्टिकल 15ची भूमिका एक मर्यादित होती. म्हणजे जो दबलेला घटक आहे त्याला केवळ वर आणण्याची भूमिका होती. राजकारणासाठीचं आरक्षण नव्हतं ते. परंतु आज आपण असं पाहतो, एक आज प्राखऱ्यानं लक्षात येत आहे की ह्या सगळ्या बाबीला हरताळ फासणं म्हणजे एकूण शिक्षण प्रणालीमध्ये जे गुणवंत, जे कोणत्याही जाती धर्माचे इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड असे नसतात, त्या गुणवंताच्या आधारावर पिल्लर्स उभे असतात या देशाचे, तेच जर तुम्ही हळूहळू 7% नेत असाल तर हे अत्यंत म्हणजे संवेदनशील वगैरे काही मुख्यमंत्री असतील किंवा देवेंद्र असतील हे काही चालत नाही. संविधान काय म्हणतं हे लक्षात आणलं पाहिजे. गुणरत्न सदावर्ते, एकच मिनिट आपल्याला थांबवतो. याच्यासाठी तुम्हाला थांबवतोय कारण राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वतः या चर्चेत सहभागी होत आहेत. तावडे साहेब, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते कायदेतज्ञ आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट भानुदास शौचे आहेत, प्रवक्ता बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, रमेश जोशी शिक्षण तज्ज्ञ आहेत, आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आहेत आणि आरती पुगावकर आहेत शिक्षण समिती सदस्य. हे सगळेजण तुम्ही जे बोलता आहात ते तर ऐकतायतच, पण याबरोबरच महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा सुद्धा तुम्हाला ऐकतोय. माझा पहिला प्रश्न, आत्ताच्या घडीला 93% आरक्षण हे प्रत्यक्षात कसं आणणार? प्रसाद काथे,
मी योगायोगाने एक आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला आलो तर माननीय उद्धव साहेबांना यायला उशीर असल्यामुळे टीव्ही लावला, त्याची चर्चा पाहिली. आता हे 93% आरक्षण विनोद तावडे आणलं का रमेश जोशी? जे मी मंत्रिपदाची शपथ घेताना कायदा आणि घटनेचं पालन करेन म्हटलं, तर जे कायद्यात रूपांतरित झालं 10% आरक्षण 16% आरक्षण ते मला आणलं पाहिजे. आणि मला काही झी24ची बातमी वाचून लक्षात नाही आलं. मी महिन्याभरापूर्वीच ज्या इनहाऊस कोटावाल्या कॉलेजेस आहेत त्यात अमरीश पटेल आहेत, स्नेहलता देशमुख आहेत, या सगळ्यांची बैठक घेतली, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली, कारण त्यांना माननीय न्यायालयाने 20% दिले होते, ते मी 10% त्यांच्याशी चर्चा करून सहमतीने आधीच करून घेतलं आणि म्हणून हा 60% ओपन कोटा तरी मिळतोय. कारण शेवटी कायद्यामुळे ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कायद्यामुळे कराव्याच लागणार, त्या कोणी टाळू शकत नाही. तावडे साहेब, मग एक प्रश्न आहे माझा. तावडे साहेब, आपण असं म्हणताय की आपण झी24 तासची बातमी वाचून निर्णय घेतला नाही, चर्चेसाठी आणि तर्कासाठी हा भाग मान्य करू, पण मग बातमी आल्याच्या नंतर निर्णय झाल्याची माहिती का आली? तशी माहिती आधीच येऊ शकली असती का? आपल्या पत्रकारांना ती माहिती काल दिली होती की असा GR निघणार आहे, पण ब्रेकिंगची जी घाई असते ना, त्या 10वीची मुलं पॅनिक होतात, हे बघत नाही. आपण अमरीश पटेल आणि स्नेहलता देशमुखांना विचारा, तावडे साहेब तुमच्याशी कधी बोलले होते? पण या वेळेला तुमच्या विभागातल्या सुवर्णा खरात यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होती, मात्र कोणताही GR तोपर्यंत निघालेला नसल्याने केवळ अशा माहितीच्या आधारे कसं पुढे जायचं? काथे असं आहे, तुम्हाला ब्रेकिंगची स्पर्धा असते पण मुलांच्या मनाची काळजी नसते, त्याचं द्योतक म्हणजे ही आजची बातमी आहे. तो GR समजा 10वीची परीक्षा होऊन ऍडमिशनला वेळ आहे अजून जुलै, तोपर्यंत थांबायची पण हे नाही, त्याच्या आधीच ब्रेकिंग, कारण स्पर्धा आहे चॅनल्स मध्ये. त्यामुळे मुद्दा असा आहे की जे घटनेनं आणि कायद्याने सांगितलं त्यातनं जो केस निर्माण झाला त्यातून मार्ग वेळेत काढला, याचं काहीतरी कौतुक करा. मंत्री महोदय, तुमचं कौतुक वेळ प्रसंगी नक्की करू, पण निर्णय काल झालाच नव्हता, आज निर्णय झालेला आहे. असं असताना आम्ही तुमचं कौतुक आधी करावं असं कसं काय? का ते GR आज निघाला, निर्णय आधीच झाला, निर्णय झाल्यानंतर ती फाईल 8 टेबलवर फिरते. आजच्या घडीला निर्णयाची घोषणा अधिकृत GR निघाल्याशिवाय मान्य करायची किंवा कुणा मंत्र्यांनी बोलल्याशिवाय मान्य करायची का? प्रसाद खाते आपण मंत्रालय कव्हर केलंय. GR निघायच्या आधी 10 दिवस फाईल सगळ्या टेबलवर आता ऐका, आता ऐका, आता ऐका, ऐकण्याची तयारी ठेवा. अगदी इथे कोणीच बोलत नाही, आम्ही ऐकतोच आहोत. तुम्ही मंत्रालय कव्हर करता, GR निघायच्या आधी 10 दिवस ती फाईल फिरते, निर्णय होऊन तो निर्णय झालेला असतो, त्यानंतर तो GR छापायला जाण्याआधी, प्रकाशित होण्याच्या आधी येतो. हे जर झी24च्या संपादकाला माहित नसेल तर अवघड आहे बाबा. मंत्री महोदय, धन्यवाद. तुमच्याकडून अशा प्रकारच्या उत्तराची मला अपेक्षा नव्हती, पण आता मी माझं मंत्रालय कव्हर केलंय म्हणून सांगतो की GR निघायच्या आधी एखादा संबंधित मंत्री किमान पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा करतो. तशी झाली होती का? GR निघाल्याशिवाय करत नाही का ते? अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणी मंत्री पत्रकार परिषद करत नाही. मग मी हेच म्हणतोय ना साहेब की अधिकृत निर्णय आज झालाय, आज घोषणा झाली. काथे अधिकृत निर्णय 10 दिवसापूर्वी झाला, आज GR निघाला. यातला फरक कळत नसेल ब्रेकिंगच्या स्पर्धेमध्ये तर एक पाऊल पुढे राहा, पण ब्रेकिंग मध्ये आता तुम्हाला ठीक आहे, शब्दांच्या खेळात जर जायचं असेल आणि तर्कच मान्य करायचा नसेल तर मी फार यावर चर्चा ताणू शकत नाही. पण आमच्या सोबत असलेले मान्यवर गुणरत्न सदावर्ते आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात, तुम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. गुणरत्न सदावर्ते, आपल्याला आवाज येतोय? हो, मला आवाज येत आहे. आता यांना खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि भावनांचा अनादर करायचा आणि परत दाखवायचा, ढोंग करायचं, नाटकातल्या एखाद्या कलाकारासारखं वागायचं यांना आता सवय झालेली आहे. आणि ती सवय आता यांना पास झालेली सवय असं वाटतंय, तरी हे नापास मंत्री आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रश्न विचारा. मला असं वाटतं की आपण कॉमेंट करण्याऐवजी प्रश्न विचारूयात. त्याच्यामधून तुम्ही गुणवंतांचं नुकसान केलं नाही का? तुम्ही आज खुल्या वर्गातल्या गुणवंतांना तुम्ही 10% आणि 16% म्हणजे 26% तुम्ही जे कापून टाकलेलं आहे. 7% गुणवंतांसाठी जागा राहतात, तरी सुद्धा तुम्ही शहाणपणा शिकवायला महाराष्ट्राला निघालात. हे निंदनीय नाही का? याचं उत्तर मला मंत्र्यांनी द्यावं असं मला अपेक्षित आहे.
आपण वकील आहात याच्यावर मला शंका यायला लागली आहे, कारण माझा मुद्दा आहे की जो कायदा झालाय त्याचं मी पालन करतो. कारण तुम्ही बिनडोक बोलत आहात म्हणून त्याच्यामुळे मला हे बोलावं लागत आहे. नाही, एक मिनिट थांबा. मला हस्तक्षेपच करावा लागणार आहे याच्यासाठी की गुणरत्न सदावर्ते, आपला राग मी समजू शकतो, मात्र शेवटी कितीही झालं तरी राज्यघटनेत दिलेल्या पदावर बसलेली ती व्यक्ती आहे. आपण घटनेनं दिलेला पदाचा सन्मान राखू. माझी विनंती आहे, असंसदीय शब्द वापरू नका. सन्मान राखावा, पण विद्यार्थ्यांची कत्तल करत निघाले त्याचं काय? हे विसरले का? यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुठे आहे? आज केवळ 7% विद्यार्थ्यांसाठी, गुणवंतांसाठी जागा राहिल्यात. कुठे गेली यांची विद्यार्थी सेना? एक मिनिट थांबा. मंत्री महोदयांना उत्तर देऊ द्या. मंत्री महोदय, तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जर समर्पक देऊ शकलात तर बरं होईल. प्रसादजी, त्यांचा प्रश्न आहे की हे आरक्षण तुम्ही का दिलं, हे मी दिलं का? मला सांगा, शिक्षण मंत्र्याने जे कायदा झाला त्याचं पालन करायचं नाही का? हे अतिशय सुशिक्षित, विद्याविभूषित, सन्माननीय वकील आहेत. मी मंत्रीपदाची शपथ घेताना कायद्याचं पालन करेन म्हटलंय. तर जो कायदा पारित झाला त्याचं मी पालन करतोय. आता ते आरक्षण का दिलं, का नाही दिलं, योग्य अयोग्य, कोर्टात ते भांडतायत. शासन आपली भूमिका मांडतोय, ती चर्चा इथे करायची आहे का? तर मग वेगळी चर्चा करू. रमेश, आपण हा जो विषय निवडलाय हा अतिशय समर्पक आहे की यामुळे खऱ्या अर्थाने 10वीच्या मुलांचं मन आता हलकं होईल की जे 103% वाढलं होतं ते नाही, किंवा एकूण केवळ 1800 पैकी 333 कॉलेजमध्येच हे 93% होईल. अदरवाईज 50%च आहे, कारण मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. अगदी. मग त्या निमित्तानं आणखीन एक प्रश्न आता आपल्याला मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील विचारतायत. विचारा आबासाहेब. तावडे साहेबांना प्रश्न एकच विचारायचा आहे की आज समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो ESBCच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातनं फॉर्म भरायचा का ESBC मधून भरायचा? त्याच पद्धतीनं EWS जे सवर्णाचं 10% आरक्षण जे लागू केलेलं आहे त्यासुद्धा विद्यार्थ्यांना तोच प्रश्न पडलेला आहे की आता आम्ही EWS मध्ये फॉर्म भरायचा की आम्ही खुल्या वर्गातनं भरायचा, की कुठंही त्याची आता अंमलबजावणी राज्यामध्ये झालेली दिसत नाही. आणि शासकीय आपल्या जास्ती करून शालेय शिक्षण विभागामध्ये आज जो काय भरती प्रक्रिया चालू आहे किंवा आता ही ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे ह्याच्यामध्ये आता परवाच आमचे विद्यार्थी प्रवेशासाठी गेले होते की ह्याच्या CETच्या मेडिकलचे MBBS नंतर ते MD साठी. हा विषय 11वीच्या पुरता आहे. तर मला वाटतं तुमचा प्रश्न पोहोचलेला असेल मंत्री महोदयांपर्यंत. मंत्री महोदय, आपलं उत्तर. प्रसादजी, जे सन्माननीय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या अध्यक्षांनी मांडलं, समन्वयकांनी, तर भरतीचा विषय वेगळा आहे. ऍडमिशन मध्ये SCBCला स्वाभाविकपणे ती 8 लाखाची अट जी आहे 10% EBCला त्याच्यामध्ये असणाऱ्यांनी त्यात अर्ज करायचा. त्यात जे नसतील त्यांनी ओपन मध्ये अर्ज करायचा. त्यामुळे मला असं वाटतं की त्या जे काही निकष SCBCचे की जे काही निकष 10% आहेत त्या निकषात जे बसतात त्यांनी त्याच्यामध्ये ऍडमिशनसाठी अर्ज भरावा. जे त्यात बसत नाहीत त्यांनी ओपन मध्ये भरावा. आताच्या घडीला सगळा संभ्रम निर्माण झालाय तावडे साहेब. त्याच्यामध्ये असा विषय आहे, ते सगळे प्रोसेस मलाही माहिती आहे, पण आता मी जो तुम्हाला प्रश्न एवढ्यासाठी विचारला होता की आता कुठं त्या ठिकाणी आपल्या मुलांना एकतर ते दाखले मिळत नाहीत कास्ट सर्टिफिकेटचे, ESBCला पण EWSला पण, आणि तुमच्या ज्या जाहिराती निघतात किंवा प्रवेश ज्या ठिकाणी नवीन ॲडमिशन जे होणार आहेत याच्यामध्ये त्या ठिकाणी ते दाखले मागितले जातात. आज असा संभ्रम आहे की खुला वर्ग असेल, सवर्ण असेल किंवा ESBC, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना नेमकं आम्ही कुठं जायचं आणि कशा पद्धतीने जायचं याबाबत शासन खुलासा करणार आहे का? शासन म्हणून सांगतो, एकतर हे ऍडमिशन सुरू होणार आहे जुलैमध्ये, त्याला वेळ आहे, त्यामुळे दाखल्याशिवाय प्रवेश मिळणारच नाही. दाखला तर लागेलच, तोच विषय आहे. फार तर एकाच महिना आम्ही वाढवून देऊ शकतो, पण दाखला मिळवावा लागेल. आणि मला असं वाटतं की मराठा क्रांती मोर्चे इतके मोठे निघाले की या सगळ्यांनी जर या मुलांना मदत केली तर वेळेत मिळतील. शासन पण त्यासाठी आपल्यावर मदतीला आहे. अगदी. मंत्री महोदय, आपण एक गोष्ट किमान मान्य केली, त्याचा आनंद आहे की दाखले मिळायला वेळ लागू शकतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न मात्र अधिकाधिक झाले पाहिजेत. दुसरा माझा एक प्रश्न या निमित्ताने आहे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना 7% मर्यादित करणं हे अन्यायपूर्ण आहे का?
मला असं वाटतं घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये ज्या गोष्टी दिल्या जातात त्या समाजाचा सारासार विचार करून दिल्या जातात. त्यामुळे ज्यावेळी एखादी गोष्ट मला मिळते काही मला ती न्याय मिळाली अशी वाटते, एखादी गोष्ट मला नाही मिळाली तर मला ती अन्याय झाला असं वाटतं. पण कायदा बनवणारे, घटना बनवणारे जे आहेत त्यांनी समाजाचा सारासार विचार केलेला असतो. अगदी. आपल्याला एका जाहिरातीच्या विश्रांतीसाठी थांबायचं आहे, तेव्हा माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांना शक्य असेल तर त्यांनी कृपया यानंतर पण चर्चेत सहभागी व्हावं. आपण रोखोकच्या दुसऱ्या भागात 93% अंमलबजावणीतली आव्हानं काय असतील त्याचा आढावा घेणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार. रोखोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय आरक्षणाचा सावळा गोंधळ या विषयावर, आणि निमित्त ठरलं होतं ते 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात लागू केलेल्या 103% आरक्षणाचं. हा आरक्षणाचा टक्का बातमी झी 24 तासच्या कडून दिल्याच्या नंतर 93% इतका कमी करण्यात आलाय. मात्र अद्यापही 93%ची रचना असणं आणि ती अस्तित्वात असलेली रचना अंमलात येणं हे आव्हान आहे. गुणरत्न सदावर्ते, जुलैमध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया होईल. आज आपण मार्चमध्ये जरी चर्चा करत असलो तरी पण ही गोष्ट निश्चितच आव्हानात्मक आहे की जुलैत अशा प्रकारच्या 93% आरक्षणाची अंमलबजावणी कशी स्मूथ अर्थात सहज शक्य आहे. कसं आहे की झी 24 तासनी हा विषय उघडा केला, त्यामुळे सरकारने काहीतरी करावं म्हणून म्हणजे काही केल्यासारखं दाखवण्याच्या भानगडीमध्ये आज शासन निर्णय त्यांनी काढला. परंतु 93% हे आरक्षण मी सांगेल तुम्हाला TMA पै पासून ते BN देशमुखांच्या औरंगाबादमध्ये दिलेल्या जजमेंटपर्यंत सुद्धा अमान्य असणार आहे. त्यामुळं जे काही 16% आणि 10% म्हणजे 26% जे आरक्षण आहे SEBC आणि 10% सवर्णांच्या संबंधातलं हे प्रपोर्शनेटली किंवा सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी हे कधीच मान्य न होणार आहे. त्यामुळं अल्पावधीमध्ये सरकारने शासनाचा निर्णय झाल्यानंतर याला आव्हान आम्ही द्यायचं ठरवलेलंच आहे. मराठा आरक्षणामध्येच आम्ही 16% शैक्षणिक आरक्षण देता येणार नाही अशी आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आहे. अगदी. आणि तुम्ही ज्या पद्धतीने शैक्षणिक आरक्षणाचा आत्ता मुद्दा काढला तेव्हा मला एक आणखीन गोष्ट आठवतीये जी या पूर्ण विषयाला धरून आहे. ती म्हणजे अशी की गेल्या सरकारने जेव्हा धर्म आधारित शैक्षणिक आरक्षण दिलं ते 5% मुसलमान आरक्षण कोर्टात मान्य झालंय. त्या 5%ला या 93%ला कुठेच जोडलं नाही. म्हणजे ते जोडलं तर हे 93 अधिक 5 मिळून पुन्हा 98% होतात. हे मुळामध्येच आरक्षण न देताच येणार नाही. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये जरी मोठ्या विद्यार्थी संघटना ज्याला NSUI, विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज एक कुबड्या होऊन बसल्यात, आज एक राजकारण्यांच्या हे काही बोलत नसले तरी निष्णातपणे कोणतीही फीस न घेता विद्यार्थ्यांच्या वतीनं ही पिटिशन आम्ही फाईल करू. अगदी. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्याकडून हा विषय लावून धरणार आहात. आरती पुगावकर आपल्या बरोबर आहेत. आरती मॅडम, 93% आत्ता तुम्ही किमान तुमच्याकडून नियंत्रित करायचा प्रयत्न करताय. 5% मुसलमानांच्या शैक्षणिक आरक्षणाचं काय? साहेब, इकडे परत एकदा मला एक मुद्दा मांडावासा वाटतो की आत्ताच सगळ्यात आधी मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करेन की त्यांनी विषय पाहिला आणि आपल्याकडून चॅनलकडून त्यांना फोन न जाता, निमंत्रण न जाताही ते चर्चेत सहभागी झाले. तुम्ही म्हणताय ना की मंत्री महोदय संवेदनशील आहेत, त्याच्यामुळे कदाचित हे झालं असेल. त्याच वेळेला मी सदावर्ते साहेबांचा निषेध करेन की वकील आहेत ते, मी सुद्धा माझं 2 वर्षाचं LLB झालेलं आहे, त्यामुळे एका संविधानिक पदावर बसलेल्या माणसाचा मान राखणं हे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. समज दिली आहे त्यांना. तुम्ही मुद्द्यावर या. आता इकडे असं आहे की जसं तावडे साहेबांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना सगळ्यांना समान संधी मिळावी याकरिताच त्यांनी जो संस्था चालकांचा विषय होता त्यांच्याशी गेले काही दिवस चर्चा केलेली आहे आणि मग या निर्णयापर्यंत आलेले आहेत. मी झी 24 तासचं नक्कीच अभिनंदन करेन की विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण हा मुद्दा आणलात, पण ही वेळ मला वाटतं कुठेतरी चुकली आहे. कारण मुलं आज 10वीची परीक्षा लिहित आहेत
आणि ती परीक्षा मला एक गोष्ट सांगा, एक मिनिट आरती मॅडम, मुलं 10वीची परीक्षा लिहितात, ठीक आहे, हा तर्क असू शकतो, पण ज्या क्षणी विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात एखादी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यावेळेला ती तात्काळ देऊन त्यावर सरकारला जाग करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही केलेलं आहे. तुम्ही अशी अपेक्षा कृपया करू नका की परीक्षा सुरू आहेत म्हणून आम्ही ही बातमी दाबून ठेवावी. तुम्ही 10 दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता, प्रेस कॉन्फरन्स केलीत का? पण त्यावेळेला चर्चा सुरू होत्या संस्थाचालकांशी. त्यांचे जे 20% 10 दिवसांपूर्वी निर्णय झालेला आहे. आरक्षण ते जे 10% आलंय त्याचंही कारण आहे की या ज्या संस्था आहेत, ज्या शाळा संलग्न आहेत, तिथे आपण जर गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर तिथे ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मंत्री महोदयांचं वक्तव्य आरती मॅडम आपण थोड्याच वेळापूर्वी ऐकलं. ते म्हणतात 10 दिवसापूर्वी निर्णय झालेला होता, 10 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती साहेब, आणि त्यांनी सांगितलं की GR निघाल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्स घेता येत नाही. आता मला सांगा, मग इथे तुमच्यात आणि मंत्री महोदयांच्याच वाक्यांमध्ये किती कॉन्ट्रडिक्शन, किती विरोधाभास समोर येतोय? तसं नाहीये साहेब, त्यांनी जे सांगितलं तेच मी सांगते. प्रेस कॉन्फरन्सचा विषय तुम्ही जो म्हणताय त्यांनी तेच सांगितलं, अधिकृतरित्या जेव्हा निर्णय जाहीर केला जातो त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते. म्हणजे अधिकृत निर्णय आसपास होतो, ते सगळं अधिकृत निर्णय GRच्या आसपास होतो की नाही? सहभागी झाले आणि त्यांनी इथे आबासाहेब एक मिनिट, आबासाहेब थांबा जरा. नाही आरती मॅडम मला एक सांगा, अधिकृत निर्णय GRच्या आसपास होतो? अगदीच. तुम्ही तो घोषित करता बरोबर, जाहीर झाल्यानंतर नाही मंत्री महोदय म्हणतात GR जाहीर होण्याची गरज नसते, आधी निर्णय होतात त्यानंतर 10 दिवसांनी GR निघतात असं त्यांचं वक्तव्य होतं. पण ते जाहीर केले जातात का साहेब? ते बोलताना बोलले निर्णय होणं आणि जाहीर करणं आहे. कॅबिनेट मध्ये काय होतं हे रोजच्या रोज घोषित होतं मॅडम, त्याचे GR यायला वेळ लागतो. आता हा तर्क मंत्री महोदयांनी दिला. आबासाहेब आपण एका मिनिटात बोला, आपल्याला चर्चा पुढेही न्यायची. हा जो विषय चालू आहे की याच्यामध्ये जे सावळा गोंधळ झालेला आहे, ही आरक्षण जाहीर करताना ह्याची आकडेवारी सरकारने घेतली नाही का? तुम्ही आजच्या वेळेला G24 तासनं ते तुम्हाला समोर दाखवलं, त्याच्यानंतर आपण सगळे चर्चेत सहभागी झालो. हे आता आम्ही सुद्धा रोज त्या ठिकाणी फॉलोअप घेत असताना आम्हाला सुद्धा विषय माहिती कळू दिले. अगदी तो विषय आहे. आबासाहेब आता एकच मिनिट, आपल्याला मला गुणरत्न सदावर्तेंना चर्चेत सहभागी करायचंय, मात्र गुणरत्न सदावर्ते काही क्षणांसाठी वाट पहा. ॲडव्होकेट भानुदास शौचे आपल्या बरोबर आहेत. ॲडव्होकेट भानुदास शौचे, ज्या पद्धतीनं हा सगळा घोळ समोर येतोय तो पाहता जुलैमधली स्थिती काय असेल, आणि तुम्ही तुमच्या वतीनं जर समजा काही मुलं 11वीच्या प्रवेशाला गेली आणि गुणवत्ता असून परत आली तर त्यांना काय सांगू शकणार आहात? मी म्हणूनच जो वास्तववादी प्रश्न तुम्ही ऐरणीवर घेतला त्याचं पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे. ह्या मिनिटाला सुद्धा बिगर अल्पसंख्याक महाविद्यालय आणि शाळांना संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी खुल्या वर्गाला प्रवेश कसा देणार आहेत हा प्रश्न आता सुद्धा ह्या मिनिटाला सुद्धा अनुत्तरित आहे. अगदी बरोबर आहे. भानुदास शौचे, धन्यवाद या उत्तरासाठी. तुम्ही थांबा, असेच जाहिरातीचा ब्रेक घेण्यापूर्वी गुणरत्न सदावर्ते कृपया 30 सेकंदात बोलणार असाल तर आपल्याकडे संधी आहे, अन्यथा आपल्याला पुढे जावं लागेल. लक्षात घ्या, आता अत्यंत खोटं वक्तव्य करण्यात आलं. आज नरेंद्र सरकारने एक निर्णय केलेला आहे आणि कॅबिनेटचा डिसिजन आधी जाहीर केलेला आहे, नंतर ऑर्डिनन्सला पाठवत आहेत. एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला तुम्हाला अधोरेखित करायचा आहे की ज्या इनहाऊस जो कोठा असतो तो आई आणि बाळासारखा असतो. त्या जे विद्यार्थी हुशार असतात परंतु त्यांना काही कारणानं मार्क कमी पडतात, त्यांच्यासाठीचा तो कोठा असतो. स्नेहलता देशमुख यांच्यावर दबाव आणून कदाचित हा निर्णय करून घेतला असेल. कालांतराने ही गोष्ट बाहेर पडेल, परंतु सरकार मात्र संवेदनशील तर नाहीच, परंतु आरक्षणाचा सावळा गोंधळ त्यांनी मांडलाय. अगदी. गुणरत्न सदावर्ते, जाहिरातीच्या विश्रांतीसाठी आपल्याला थांबायचं आहे, त्यामुळे मी तुमचं वक्तव्य मध्ये तोडलं. आपण इथे एक छोटासा कमर्शियल ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पहा फक्त रोकठोक. नमस्कार, रोकठोकच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत. अत्यंत मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ही शेवटची रॅपिड फायर राऊंड करायची आहे, तेव्हा सुरुवात थेट आबासाहेब पाटलांपासून. आबासाहेब पाटील, कोणताही शासन निर्णय आरक्षणाच्या बाबतीतला लागू कोण करतं आणि त्यात हस्तक्षेप असतात का?
100% हस्तक्षेप असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका निभावतात ते शासनामध्ये बसलेले जातीवादी अधिकारी. जो ज्या टेबलला बसलेला आहे तो त्या ठिकाणी बरोबर त्या GRमध्ये मेक मारून ठेवतो. मंत्री किंवा वरचे वरिष्ठ असतात ते बघत नसतात. त्याने जो बनवलेला आहे त्याच्यावरती सही करून मोकळे होतात. परंतु त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला होतो. आजचा सुद्धा आरक्षणाचा सावळा गोंधळ झालेला आहे. याच्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थी हे आज संभ्रमात पडलेले आहेत. अगदी. रमेश जोशी, पुढचा प्रश्न, आरक्षणाचं धोरण ठरवताना अंमलबजावणी करताना विवेक हरवतोय का? अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे, आरक्षणाचं धोरण ठरवत असताना समग्रपणानं ह्याचे समाजावर काय परिणाम होणार आहेत, ह्याचे ज्यांच्याकरता आरक्षण करतो त्यांना त्याचा कितपत फायदा होणार आहे, आदी बाबींचा विचारच केला जात नाही. फक्त मंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून धोरण ठरवून मोकळं व्हायचं, अशा प्रकारची त्या ठिकाणी पद्धत असते. अगदी. गुणरत्न सदावर्ते, राज्य शासनाचे निर्णय भावनेच्या आधारावर होत राहणं हे घटनेच्या अंमलबजावणीत कुठे आडकाठी निर्माण करतं? भावना ह्या बाजूला सारायच्या असतात आणि भारतीय संविधानाच्या संबंधाने अनेक सुप्रीम कोर्टाचे निवाडे आहेत की संविधानाला कुठेच छेद देता येणार नाही. आज भारतीय संविधानाच्या 15 या आर्टिकलला पूर्णतः नेस्तानाबूत शैक्षणिक बाबींसाठी जे वेलफेअर स्टेट आहे ते पूर्णतः नेस्तानाबूत केल्याचं दिसतंय. त्यासोबत आज एक गोष्ट मात्र नक्की झी24 तासवर ही दिसली की तावडे असं म्हणाले की सरकार कायदा बनवतंय, फक्त मी अंमलबजावणी करतो. याचा अर्थ त्यांनाही आरक्षण नको आहे, परंतु त्यांचीही मजबुरी दिसत आहे. त्यामुळं सुज्ञ नागरिकांनी एकत्रित येणं असू शकतो. ॲडव्होकेट भानुदास शौचे, जर समजा आरक्षणातून अपेक्षित अशा स्वरूपाचं संरक्षण रोजगारातलं तुमच्या समाजाला मिळणार नसेल तर त्यातून काय संदेश जातो? मी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे की बिगर अल्पसंख्याक महाविद्यालय शाळांमध्ये खुल्या प्रवर्गाला प्रवेश कसा मिळणार. पण तो विषय मी कायम ठेवून असं सांगतो की ज्याप्रमाणे सवर्ण समाजाला सुद्धा आरक्षणासंदर्भामध्ये येणाऱ्या ज्या कायदेशीर अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन सवर्ण समाजातल्या ब्राह्मण समाजाने 22 तारखेला आंदोलन करून आमच्या समाजाच्या विकासाकरता परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्या असं मागणी केली. ही समाजाच्या ब्राह्मण समाजाबरोबर सवर्ण समाज हा सवर्ण समाजामध्ये असलेल्या सर्वच घटकांच्या विकासाचा सुद्धा प्रश्न हा देशामध्ये प्रलंबित नाही का? अगदी धन्यवाद. तुम्ही हे उत्तर दिलं त्याबद्दल. मॅडम, अत्यंत कमी वेळ आपल्या हातात आहे. शेवटचा प्रश्न आहे जो त्यांनी आपल्या चर्चेमध्ये मांडला की अशा प्रकारच्या शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण अंमलबजावणी कशी असेल? साहेब, असं आहे की जो मी शौचे साहेबांनाच उत्तर देऊ इच्छिते की त्यांनी जो प्रश्न विचारलेला की ज्या संस्था आहेत, संलग्न महाविद्यालय आहेत, तिथे जे 20% आरक्षण होतं ते कमी केल्यानंतर याची सगळी अंमलबजावणी कशी होईल. तर त्यामध्ये सगळ्यात आधी की ते जे 20% आधी देत होते आणि आता ते जे 10% झाले त्याच्यामध्ये कुठेही जातीनिहाय किंवा आरक्षणानिहाय ॲडमिशन दिली पाहिजे हा मुद्दा नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला माहिती आहे की बॅक ऑफ द सीन आपण नेहमीच म्हणतो की ह्या ज्या खाजगी किंवा जिथे अशा प्रकारचे प्रवेश होतात तिथे कुठे ना कुठे गैरव्यवहार चालतात. तर मला वाटतं की जर हे 20% 10% आलं असेल तर ती नक्कीच पारदर्शकतेकडचं एक पाऊल आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं आपण ऐकलं. धन्यवाद त्याच्यासाठी. वेळेची मर्यादा असल्यामुळे ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाता जाता शासनाचं कुठलंही धोरण ठरवताना आणि निर्णय घेताना समाजाचं सर्वांगीण हित लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आरक्षणाची मागणी विविध समाज घटकांमधून होत असताना केवळ निवडणुकीवर नजर ठेवत घाईघाईनं निर्णय घेता कामा नयेत. असे निर्णय घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीवरही टिकणारे हवेत. आरक्षणाचा उद्देश हा या मागे पडलेल्यांना विकासाची संधी देणं हाच असतो. आरक्षणाचा निर्णय घेताना आणि त्याची अंमलबजावणी करताना व्यापक समाजहितालाच प्राधान्य द्यायला हवं. तात्कालिक राजकीय लाभासाठी फसवी राजकीय आश्वासनं देणं टाळायला हवं. आज रोखोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहूया झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.